मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये आपण राज्यातील निराधार योजना आणि दिव्यांग बांधवांच्या मानधनाबाबत दोन महत्त्वाच्या घडामोडी समजून घेणार आहोत। सर्वप्रथम दिव्यांग लाभार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर 1 एप्रिल 2026 पासून त्यांच्या मासिक पेन्शनच्या वितरणाची जबाबदारी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे देण्यात आलेली आहे। एप्रिल महिन्याच्या मानधनासाठी यापूर्वी काही निधी वितरित करण्यात आला होता आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवातही झाली होती। मात्र निधी अपुरा असल्यामुळे अनेक जणांना पैसे अजूनही मिळाले नव्हते। आता याच ठिकाणी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। उर्वरित लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे थकीत मानधन मिळावे यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते त्यांच्या खात्यात आता लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निराधार योजनांशी संबंधित प्रशासनिक खर्च गेल्या काही दिवसापासून कार्यालयीन खर्च आणि कर्मचारी वेतनासाठी निधी मिळत नसल्यामुळे अनेक कामामध्ये अडथळे येत होते। आता राज्य शासनाने यावरही उपाय करत संजय गांधी निराधार योजना तसेच वृद्ध शेतमजुरासाठी असलेल्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे। यामुळे कार्यालयीन कामकाज सुरळीत होणार असून प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लावण्याची शक्यता आहे। याचा थेट फायदा लाभार्थ्यांना होणार आहे, कारण निधी उपलब्ध झाल्यावर प्रक्रिया जलद होते आणि योजनांचा लाभ वेळेत मिळतो। तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट। अशीच नवीन माहिती आणि सरकारी योजनांचे अपडेट मिळवत राहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा। धन्यवाद।